अनेक विषयावर बोलायचं असं आपलं ठरलेलंच असते। पहा, गप्पाचा असा विषय आहे। पहा, एक ठराविक वय झाल्यानंतर आपला नव्या पिढीविषयी असलेला जो भाव असतो, अपेक्षा असतात, इच्छा असतात, त्यांनी स्वतःचं अस्तित्व काहीतरी निर्माण करणं अत्यंत आवश्यक आहे। कारण आपल्या वडिलांनीही आपल्याविषयी अपेक्षा व्यक्त केल्या आणि आपण त्या 100% परिपूर्ण केल्या, याचं आपल्याला खरंच समाधान आहे। तसंच आपल्याला हे पुढच्या पिढीनं त्यांचा स्वतःचा रोजगार, स्वतःची संधी, स्वतःचं जीवन उज्ज्वल आणि विकासप्रिय व्हावं, एवढीच अपेक्षा असते। हे पहा, शिक्षण किती असू द्या, परंतु समजदारी आणि उद्योगशील भूमिका आणि आपण अर्थ सक्षम होणं अत्यंत आवश्यक आहे। अर्थो रक्षति रक्षतः ही संस्कृतमधली एक महत्त्वपूर्ण कुटुंबाशी म्हण आहे। पहा, कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूलम तु गोविंदम, प्रभाते करदर्शनम। सुप्रभात हा आनंददायक जीवनाशी प्रथम उठल्यावर आपण हाताचं दर्शन घेतो। कराग्रे वसते लक्ष्मी, बोटाच्या टोकावर लक्ष्मीचं वास्तव्य आहे। कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूलम तु गोविंदम, प्रभाते करदर्शनम। जीवन जगणं आणि सकारात्मक, ऊर्जावान आणि प्रसन्न जगणं अत्यंत आवश्यक आहे। आपण कितीतरी जवळच्या आणि थोड्या दूरच्या लोकांचे कष्ट, यातना, वेदना, कारण चुकीच्या गोष्टी आणि बिघडलेली परिस्थिती नवयुवकांची ही पाहता, हे या हातावरून ह्या हातावरच आपल्याला लोकांच्या वागण्याचं, जगण्याचं प्रात्यक्षिक बघायला मिळतं। तुम्हाला जरा आवडणार नाही, कारण ऐकणारी माणसं ती अनुभव संपन्न असतात आणि त्यांना काही गोड कडू अनुभव आलेले असतात। पिढी असावी कशी, पिढी नसावी कशी, एवढंच आहे। आणि हेतुपुरस्कर आणि हेतूसाठी आपण खरेदी करतो, विक्री करतो, त्यातला जो भाग आहे ना अर्थार्जनाचा, तो सक्षम असणं हे लाभदायक व्यावसायिकाची भूमिका असते। आपण कार्यक्षम असावं, ऊर्जावान असावं, व्यावसायिक मेंदू असावी, व्यवसायात्मक बुद्धी असावी, चातुर्य असावं, शहाणपण असावं, अक्कल, हुशारी अत्यंत आवश्यक आहे। आळस जमणार नाही। आपलं प्रांजळ आणि स्पष्ट मत आहे, आपण बोलतो। आपल्यालाही आपले वाडवडील असेच फटके द्यायचे बोलण्याचे, त्यामुळं आपल्या सुधारणा झालेली आहे आणि आपण सक्षम आहोत आणि जगलो, याचं यथार्थ अभिमान आहे। स्वाभिमान नाही, अभिमान आहे। आपण कुठेही फालतू वेळ घालवली नाही आणि कुणाच्या मान सत्काराच्या भानगडीत पडलो नाही। ते तात्कालिक असतं, क्षणिक असतं, त्यातून सुख कायमस्वरूपीच नसतं। आपलं स्थावर जंगम मालमत्ता आणि आपलं बुद्धिचातुर्य, व्यावहारिक दृष्टिकोन, माणसाची ओळख, तू काय करतो आणि तू काय आहे, एवढ्याच 2 वाक्यावर असते बरं का। अति शहाणपण चालत नाही। कित्येक लोक मला म्हणतात की स्वामी, तुम्ही आमच्या कार्यक्रमाला का येत नाही आणि का तुम्ही सहभाग घेत नाही? तर मी म्हणलं, आपल्याला जमणार नाही। आपण आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी स्थानापन्न असतो, सक्षम असतो आणि व्यवहाराच्या चातुर्यातून मिळवते असतो, एवढंच। तर नव्या पिढीसाठी आपलं एक म्हणणं आहे, जवळचे असतील आणि थोडे लांबचे जरी असले तरी त्यांचा यशस्वी कार्यकाळ सुखात जावा
ही आमची प्रांजळ अपेक्षा आहे. पहा, आपलं बोलणं थोडं तिखट असतंय, कडू असतंय, पण तुमच्या विकासासाठी, ते भवितव्यासाठी अत्यंत लाभदायक आहे. वेळ, तारीख आणि तुमची तारुण्य, टवटवीतपणा हाच तुमच्या यशस्वी जीवनाचा मुख्य लक्षपूर्वक नंदादीप आहे, जो प्रकाशित आहे. आणि सदैव आपण जिवंतपणाचा जो अनुभव घेतो तो सुखकर असावा. कळलं? राग येणं, भांडण करणं, निंदा करणं, लाव्या करणं, या अशी फालतू गोष्टीला काही किंमत नसते. पहा, कोण सुखी होत नाही त्यात. आणि गेट अँड लॉस्ट आहे, ते लॉस आहे. आता आम्ही पाहतो ना, कितीतरी काही कार्यक्रम असे अनुभव घेतलेले. पहा, आता तर 5-7 वर्ष झालंय कोरोना कालावधीपासून कित्येक लोकांना आपण टाळलेलं आहे आणि स्वतःला सांभाळलेलं आहे आणि यशस्वी जीवन आहे. असो तर पहा आणि शेअर करा. धन्यवाद.